बरेच लोकं फ्रँचायझीसाठी खूप कमिटमेंट देतात. पण काही फुलफिल नाही करत. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? फ्रँचायझी तुम्ही जी फ्रँचायझी घेताय त्याच्या मागचं बॅकग्राऊंड चेक करणं खूप महत्त्वाचं आहे, की फ्रँचायझी किती वर्ष झालं काम करते, फ्रँचायझी किती आउटलेट्स आहेत आणि फ्रँचायझीचा सपोर्ट काय आहे आणि फ्रँचायझी वर्किंग काय करते आणि फ्रँचायझीचे प्रॉडक्ट काय आहे. बरं. आता बरेच असं आहेत, की चहाची फ्रँचायझी हे म्हणजे एक दोघांनी घेतली, एक दोघांनी ब्रँड चालू केले, तर त्याच्यावरती बघताय, की किती 100 ब्रँड चालू आहे. 100 लोकं तेच करताय. अहो, ॲक्चुअलीमध्ये जर विचार केला ना, चहाच्या फ्रँचायझीमध्ये आर-ओ-आय नाही निघत. बरोबर. ₹10-10 ची चहा विकून तुम्ही कॅल्क्युलेशन करून मला सांगा, की दिवसभराचा जो मेंटेनन्स असतो साधारणतः आता कुठलंही जर दुकान घेतलं तर 25,000 ते 30,000 रेंट असणार. 2-3 कामगार असणार. त्यांचे त्यांचे 25,000 ते 30,000 तर त्या हिशोबाने जर तुम्ही कॅल्क्युलेशन जर करताय, तर तुम्हाला चहा विकून हे आर-ओ-आय नाही निघत. आणि चहाची जर तुम्ही फ्रँचायझी घेताय मोठे मोठे स्वप्न बघताय, की मी दिवसाला 20,000 कमवून, 50,000 कमवून, नाही शक्य आहे ती. कारण ₹10 ने विकून तुम्ही 50,000 कमवणं शक्य नाही. प्रॅक्टिकल प्रॅक्टिकली शक्य नाही. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द सारिका शो या यूट्यूब चॅनलला आत्ताच भेट द्या.